आणि एकमेकाचा असा द्वेष, पण द्वेष ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही असं माझं. तुझं काय आवडतं की तू घाबरत नाही असं म्हणणं जितकं चूक आहे की मला पुरस्कार सन्मान फिन्मान काही नको, तसं नाही. ती गोष्ट तुम्हाला प्रिय आहे, कवी असणं, गीतकार असणं की नाटककार असणं? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने आज कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत आपण मराठीतील एक नामवंत कवी, गीतकार आणि नाटककार प्राध्यापक दासू वैद्य यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायला हवा की आमची पिढी ज्या कवींना पाहत पाहत मोठी झालेली आहे त्यामध्ये दासू वैद्य यांचं नाव मी अगदी अग्रक्रमानं ठेवेन. 90च्या दशकात नंतर जी काही पिढी लिहिती झाली त्यामध्ये मराठवाड्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि लोकप्रिय नाव म्हणून आपण दासू वैद्य यांच्याकडे पाहायला हवं. ते केवळ कवी नाहीत, केवळ गीतकार नाहीत, तर त्यांनी नभोनाट्य लिहिलेली आहेत, त्यांनी एकांकिका लिहिलेल्या आहेत, त्यांनी नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. ही त्यांची एक वेगळी बाजू ही आपण लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाला किती वेगवेगळे पैलू असू शकतात आणि दासू वैद्य हे असं नाव आहे की ज्यांना एक कवी म्हणून ग्लॅमर आहे. बिंदास सारखा एक सिनेमा आम्ही पाहिलेला आहे किंवा त्याही आधी ETV किंवा झी टीव्हीवर टिकल ते पॉलिटिकल सारखी एक सिरियल चालत होती आणि त्याचं शीर्षक गीत दासू वैद्यांनी लिहिलेलं आहे. कितीतरी गाणी, म्हणजे त्या सगळ्या चित्रपटांचा उल्लेख इथे करता येईलच असं नाही की नांदेडमध्ये त्यांचं येणं जाणं सतत होतं. इथल्या अनेक आठवणी त्यांनी लिहिलेल्या आहेत. मुळात त्यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची तर ते तसे विज्ञान शाखेचे विद्यार्थी. गणिताशी कधी त्यांची मैत्री झाली नाही आणि नंतर मग पुन्हा ते साहित्याकडे वळले, भाषेकडे वळले. सुरुवातीच्या काळामध्ये जालना येथील बद्रीनारायण बारवाले या महाविद्यालयामध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केलं आणि त्यानंतर मग ते आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये रुजू झाले. त्याशिवाय शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेचं परीक्षणापासून तर अनेक ज्या काही समित्या असतात या सगळ्या समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. तुर्तास हा त्यांचा पहिला कविता संग्रह 2003 साली प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचा तत्पूर्वी हा कविता संग्रह 2014 साली प्रकाशित झाला आणि अगदी अलीकडे तथापि या नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर एक बदलत्या जाणीवांची एक वेगळी कविता दासू वैद्य यांनी मराठीला दिली. आधी म्हटल्याप्रमाणे ते अत्यंत लोकप्रिय कवी आहेत. लोकप्रिय हा शब्द मी वेगळ्या अर्थानं वापरतो आहे. गंभीर कवी असूनही एखाद्या कवीला सार्वत्रिक मान्यता मिळणं, त्यांची कविता ऐकावी वाटणं, त्यांची कविता वाचावी वाटणं हा एक मुद्दा असतो आणि त्यामध्ये दासू वैद्य यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं. तर बोलता बोलता आपण त्याविषयी बोलूयातच, पण सर मला थोडंसं जाणून घ्यायचं तुमच्याकडे, आमच्या विद्यार्थ्यांना या परिसराशी, म्हणजे ज्या परिसरामध्ये आपण आता आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये, या परिसराशी तुमचं नेमकं नातं काय आहे आणि या एकूण इथल्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाचा आणि तुमच्या लेखनाचा काही एक संबंध आहे का? नमस्कार. या विभागाचे आणि आता संकुलाचे परवापासनं जे प्रमुख आहेत ते आमचे सन्मित्र पृथ्वीराज तौर सर, म्हणजे माझ्याबद्दलची फार चांगली माहिती घेऊन आहेत ते विठ्ठल सर आणि सर्व मित्र मैत्रिणींनो. खरं तर विठ्ठल सरांनी जो प्रश्न विचारलाय ती मोठी भळभळती जखम आहे की ती खूप वाहू शकते, या अर्थाने की आपण इतके, म्हणजे प्रिस्कॉट म्हणतोय म्हणूनच नाही, तो जो प्रिस्कॉट नावाचा मनोशास्त्रज्ञ होता, आपल्या फ्राईडचा शिष्य, त्याने असं सांगितलंय की आपण ते नक्की वाचलं असेल की त्याने असं सांगितलंय प्रिस्कॉटने की आपण जे आयुष्यात असतो तो सगळा कशाचा परिणाम असतो तर 15 वर्ष सुरुवातीचे, आरंभीचे 15 वर्ष तुमच्यावर जे जे संस्कार होतात, तुम्हाला जे जे वातावरण मिळतं त्याचा प्रतिसाद म्हणून तुम्ही असता पुढे. अगदी याचं सुंदर उदाहरण आपल्याला असं देता येईल की महात्मा गांधी हे एका कर्मठ वैष्णवाच्या घरात जन्मले. अत्यंत कर्मठ, म्हणजे कडक शिस्त होती गांधींच्या घरी. म्हणजे 7च्या आत घरी आलं पाहिजे, मांसाहार नाही, प्रार्थना म्हणली पाहिजे, असं अंतरण काय जे काय शिस्त, कर्मठ शिस्त होती सगळी. तर त्याचा परिणाम असा झाला गांधीवर की गांधी नंतरच्या आयुष्यामध्ये हट्टी झाले.
दुराग्रही झाले असं आपल्याला लक्षात येतं. गांधी म्हणायचे नाही, आता मी हे असंच पाहिजे, मौन पाटी. म्हणजे मी गांधीचं उदाहरण का दिलं तुम्हाला प्रिस्कॉट सांगताना, त्याचं कारण गांधी हा इतका मोठा माणूस, म्हणजे बुद्धानंतर जगाला जर भारताने काय दिलं असेल तर गांधी दिलाय. अशा माणसाच्या बाबतीमध्ये हे आहे की तो माणूस त्या सगळ्या 15 वर्षाच्या त्या वातावरणामुळं पुढे कसे दुराग्रही झाले. नेहरूंनी, पटेलांनी त्याचं कुठे कुठे त्याचे संदर्भ आलेले आहेत की गांधींनी एखादी गोष्ट सांगितली की ती केलीच पाहिजे असे की जे. आणि गांधी सुद्धा स्वतःला म्हणायचे की बॉय मी काही महात्मा फित्मा नाहीये, मी खरं तर सत्याचे तुकडे जोडू पाहणारा एक तरकट म्हातारा आहे असं गांधी म्हणायचं स्वतःला. तर मी का सांगतोय, तर सुरुवातीचे 15 वर्ष तुमच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये फार महत्वाचे असतात. आता सर मला म्हणाले की हा परिसर, हे गाव, माझं जन्मगाव मुदखेड आहे, इथून 23 किलोमीटर, 22-23 किलोमीटर आहे. अर्थात तसा विचार केला तर त्या मुदखेडला पांढरीमध्ये आलं तर आमचं घर नाही आणि काळीमध्ये गेलं तर आमचं शेत नाही, ते काय आमचं वतनाचं गाव नाही. पण असं म्हणताना संस्कार मात्र माझ्यावर जे झाले ते त्या गावाचे झाले. याचा अर्थ ते शेत असणं आणि घर असणं हे महत्वाचं नसतं. तर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जिथे वाढत असता तर त्या भोवतालाचा तुमच्यावर जो परिणाम होतो, तो परिणाम पुढे त्याचे प्रतिबिंब, त्याचे रिफ्लेक्स सगळे पुढे आयुष्यात येत जातात. तर मला असं वाटतं ते माझ्यात आलेले आहेत. कवी वगैरे माझा परिचय मित्र असल्यामुळे विठ्ठल सरांनी खूप चांगला करून दिला. पण मी तर सांगायला पाहिजे की मी काय काय काफका कसं लहानपणी वाचला, सार्त्र वाचला. बरं तुम्ही आज हो हो म्हणाला, जाऊ द्या थोडा वेळ तरी माझं ऐकायलाच तुम्ही. 4थीला असतानाच मी सार्त्र वाचला, 2रीला असताना रामायण वाचलं. तर तुम्हाला खोटं वाटलं तरी तुम्ही हो असेल बाबा काय सांग. पण मी असं काही वाचलं फिचलं नाही. त्याचं कारण मी ज्या गावात वाढलो त्या गावात वाचत फिचतात अशी काही परंपरा नव्हती, ऐकण्याची परंपरा होती. मग आमच्या मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये, आज पण ते विठ्ठल मंदिर आहे. आणि तुम्हाला हे खोटं वाटेल, मी मुलाखतीपुरता त्या गावात नाही, आजही बरेचदा मला जे स्वप्न पडतात तर कॅरेक्टर्स तिकडे असतात पण त्यांना मी माझ्या गावात फिरवत असतो. अर्थात ते गाव माझ्या काळातलं आहे, माझ्या मध्ये त्याची रचना जी आहे ना तेव्हाची, म्हणजे आमचा जो चौमुखी गणपतीचा पार आहे, मध्ये मी जाऊन बघितलं तर मला इतका निराश झालो मी. त्याला टाईल्स लावल्या तर आता हे तर काय फक्त माणसाला टाईल्स लावायचं राहिलं तर कशाला टाईल्स लावतात. अगदी अगदी जे जुनं जीर्ण काळा दगड असतो ना, त्या दगडाला पाहिल्याबरोबर जे आपण 200-300 वर्ष ओलांडून जातो की नाही पुढे, टाईल्स बघितलं की अलीकडे होतो. तर ते पाहिल्यानंतर पण ते माझ्या डोक्यात माझं स्थिर आहे. कारण काय असतं, कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा, ही गंमत असते की कुठलाच वारा अजून जगात असा निर्माण झाला नाही जो कवितेतला पाऊस वाळवू शकतो. तर तो पाऊस आहे माझा, तो कवितेतला, म्हणजे माझ्या मनातला तो गाव आहे सगळा. आणि त्या गावाचा संस्कार दाट माझ्यावर आहे. मला सांगायला, मागे मी 1-2दा सांगितलं बरेचदा, की मला त्या गावाबद्दल काय वाटतं की जेव्हा मी राहत होतो, आता सगळ्याच गावांची काय अवस्था जाईल हे मी सांगू नये. राजकारणाने किती वाईट अवस्था केली आणि उड्डाणपुलांनी काय केलंय गावाचं, किराणा दुकानाचं व्हिज्युअल्स किती बिघडले. म्हणजे मला असं आठवतं की किराणा दुकान जे मी पाहिलेलं आहे, आणि आता किराणा दुकान म्हणजे सगळ्या पुढे असतात ठेवलेल्या माणिकच्यांच्या अमुक तमुक कुठल्या कुठल्या ठेवलेल्या वेफर्सच्या असे काहीतरी पाकिट अडकवलेले, मध्ये काहीच दिसत नाही. त्याच्यातून तो माणूस असा बघून म्हणतो काय पाहिजे, असं तुम्ही पाहिलं असेल. पण तसं नव्हतं, मी जे पाहिलेलं दुकान वेगळं होतं. म्हणजे आम्ही आरत्या म्हणायला गेलो एखाद्या विठ्ठलाच्या मंदिरात, आरत्या 21 आरत्या म्हणायचो. तर मला म्हणायचं आहे की तो जो श्राव्य संस्कार तुमच्यावर होतो ना, दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी, अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी, काय गोष्ट आहे. त्याच्यातली धार्मिकता सोडा, पण शब्दांचा संस्कार होणं, लयीचा संस्कार. आता जो चित्रपट गीताचा, तर मला बरेचदा काय होतं, मला काही संगीत मी शिकलो नाही, मला येत नाही, काही राग येत नाही, मला माहिती नाही. पण मला ते ऐकलं ना, मला काहीतरी त्याच्यामधली रचना कुठेतरी लक्षात येते की अरे ह्याच्यात रचना आहे काहीतरी, ती अशी आहे. म्हणून ही श्रीमंती असेल, ग्रामीण नाटकं व्हायची आमच्याकडे, तर मी तर फॅन होतो त्या ग्रामीण नाटकाचा. मी हट्ट करून एका ग्रामीण नाटकाच्या ग्रुपमध्ये गेलो, मला नाटकात काम द्या. 7वीचा मुलगा मी. आणि नाटक कसे असायचे आमच्याकडे की सरपंच खुनी पाटील बैमानी अर्थात भाऊजीचा खून, अशा नाटकाचं नाव असायचं. याल तर हसाल, न याल तर फसाल,
रंगमंचावर प्रत्यक्ष जाळ पाहण्यास विसरू नका. जाहिरात व्हायची अशी. हे मी वापरलंय सगळं. मी मकरंद अनासपुरेसाठी जी देता आधार का करू अंधार नावाची एकांका लिहिली, त्याच्यामध्ये हे सगळं मी वापरलंय. त्याची अनाउन्समेंट अशी होती. आणि ते मुंबईचे लोक नाना पाटेकर पासून सगळे असे बघत राहिले. ते म्हणाले, अरे 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 काय यार तू. मी मनातल्या मनात म्हणलं, आमच्या गावात या मायासारखी मी काहीच नाही, 10% फार खतरनाक लोक आहेत एकापेक्षा या बाबतीमध्ये. ही समृद्धी असते, ही सगळी खाण असते, त्यातलं थोडंसं आपल्याला सापडतं आणि आपण इथपर्यंत येतो. खरं तर हे सगळं अनुभव ऐकताना नवी पिढी किती गोष्टी मिस करते ही आपणच कल्पना करू शकतो. भूतकाळात घेऊन गेलात तुम्ही. या सगळ्या पर्यावरणाचे, सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाचा एक मोठा प्रभाव तुमच्यावर पडला. यातनं तुमचं व्यक्तिमत्व आकाराला येत गेलं. मला सांगा की तुम्ही कवितेकडे कसं वळलात? म्हणजे कविताच का लिहावी वाटली, किंवा कवितेच्या आधी काही याच्या जवळ जाणारं काही घडलं होतं का आयुष्यात? तुमच्या लेखनाची सुरुवात मला वाटतं 1985-87 दरम्यान झालेली आहे, की त्या काळातली काही महत्वाची नियतकालिका होती. मौत सारख्या अंकातनं तुमची कविता आली, किंवा पुढे अनेक नियतकालिकांमध्ये तुम्ही लिहिलं, आणि 90च्या दशकातच तुम्ही कवी म्हणून स्थिर झालेला आहात. तर कवितेकडे कसं वळलं? बरं, कवितेकडे कसं वळालो तर मला आमच्या घरी माझे वडील उत्तम काय म्हणता येईल त्याला पद म्हणायचे. अंबेजोगाईला जो एक दासोपंतांचा संप्रदाय, दत्त संप्रदाय, धाकटे देवघर, तर तिथले आम्ही शिष्य वगैरे असल्यामुळं ते दासोपंताचं सगळं त्यांना ते मुखोद्गत असायचं. संध्याकाळची वेळेस ते अशी अंधार भरून आलेला आहे आणि मी अंगणात बसलोय आणि मला ते ऐकू यायचं की सच्चिदानंदा भेट देशील काय हो, नयन हे माझे श्रमलिये भारी. टाळ वाजवत ते असे सुंदर म्हणायचे. ते सगळं मला ऐकू यायचं. आणि या सगळ्यात कुठेतरी याचा संस्कार असेल. कीर्तनं मी प्रचंड ऐकली. हे सगळे मला म्हणायचे तू म्हातारा झालास कारण कीर्तन ऐकतोस. पण मला कीर्तनामध्ये म्हणजे मला वाटायचं आपण कीर्तनकार झालं पाहिजे. का तर कीर्तनकार असा माणूस आहे की गावचा पोलीस पाटील असेल, सावकार असेल, सगळे कीर्तनकाराच्या पाया पडतात. आणि कीर्तनकार मी पाहायचो असं जाऊन, तर काय हँडलिंग आहे त्या माणसाची. मी तो म्हणायचा. मग अशा प्रकारे रामाला सीतेने नमस्कार केला. आमच्या गावातल्या सगळ्या अशा पदर घेतलेल्या बायका नमस्कार करायच्या. अरे काय म्हणजे जसं काय रिमोट आहे हा माणूस म्हणतोय, आणि नमस्कार रामाला सीतेने करायला हा नमस्कार करताय. इतकं ते सगळं गंमत होती. पण या सगळ्याचा संस्कार असताना कधीतरी गुंडगिरी, मारामाऱ्या, मुक तमुक, म्हणजे हे एका मर्यादेपर्यंत माझ्यापर्यंत राहत होते माझ्यापाशी. कारण नंतर मारामाऱ्याचा परिणाम झाला. कारण माझे मित्र सगळे वेगवेगळ्या गल्लीतले, वेगवेगळ्या स्वभावाचे. त्यामुळं मग त्या सगळ्या गोष्टीमधून एक असं होतं की अरे हा फार गुंडगिरी, मारामारी करणाऱ्या, गळे धरणारा, काहीतरी शिव्या देणारा, शिव्या असतात खेड्यामध्ये कशा काहीतरी. तर असं सगळं असताना एकदा काय झालं माहिती नाही, आई मला म्हणाली की गुरुवारच्या भजनालाच माझ्यासोबत चल बरं, तू मस्ती करतोस, तिकडे जातोस, भांडणं करतोस. आणि आईचा एक शब्द होतो, वाढण घेऊन येतोस. तू वाढण घेऊन येतोस म्हणजे काहीतरी तक्रार घेऊन येतोस. तर मी मला बरोबर गेलो गुरुवारच्या भजन. मला काही इंटरेस्ट नव्हता गुरुवारच्या भजनात, पण मला माहिती होतं की गुरुवारचं भजन झालं की काहीतरी प्रसाद मिळतो, तेवढं तर फायदा होईल. गेलो मी तिथे, बसलो. सुरू झालं त्यांचं ते शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी. आता आई म्हणत होती. आमच्या एक छबाजी म्हणून होत्या, त्या पेटी वाजवत होत्या अशा पांढऱ्या. म्हणजे तेव्हा मला पहिल्यांदा पांढऱ्या केसाबद्दलचं एक लक्षात आलं की अरे हे सुंदर दिसतात पांढरे केस. हे तेंडुलकरांचे वगैरे नंतर पाहिले मी, विजय तेंडुलकरांचे किंवा ह्या लोकांचे. पण मला पहिल्यांदा 5वी-6वीत असताना ते पांढरे, मला यार पांढरे केस काय सुंदर दिसतात छबाजीचे. 60-70 वर्षाची बाई होती, मस्त आपली चष्मा लावलेली, ती पेटी वाजवायची, ती पदं म्हणायचे छान. असं सगळं झालं. मी ऐकत होतो, मला काही पर्याय नव्हता. मित्र काय घेऊन आली होती, आईच्या शेजारी बसलो होतो आपण. आणि का मला माहिती नाही माझं लक्ष लागलं ते ऐकण्यामध्ये, आणि मला त्याच्यात जरा गंमत वाटली. अरे छान आहे. मग ते इथपर्यंत आलं की चला शेवटी असं होतं, चला घ्या ते पाहे, घ्यावे धुवून या ताट, पाहे प्रसादाची वाट, अमुक तमुक असं म्हणलं. चला प्रसादापर्यंत आलंय. ते प्रसाद फिसाद झाला सगळा. मग माझ्यात एक प्रश्न निर्माण झाला की अरे हे छान आहे यार, हे तयार गाणं फिणं म्हणतात दत्ताचं, काय जे असेल ते. मग मी त्या छबाजीला भेटलो तिथेच. त्यांना म्हणलं हे कोण तयार करतं. त्या बाईंनी माझ्याकडे पाहिलं, पहिल्यांदा आई सोबत आलाय आणि पहिला प्रश्न हे कोण तयार करतं. मी थोडे शिस्त वगैरे असं झालं नाही, कोण तयार करतं. ते मी तुला काय करायचंय. म्हणजे तसं नाही, मला हे कोण असेल तयार, हे पद कोण तयार करतं. ते म्हणजे तसं तयार फिअर करतं हे आपल्यासारख्याचं काम नाही, हे छापलेलं असतं त्याच्यातलं आम्ही म्हणतो. तिने आधी सांगितलं की हे तुझ्यासारखं म्हणजे कोणाची आपल्यासारख्याची गोष्ट नाही. मी म्हणलं पण मी तयार करून बघू का. तर त्याने मला म्हटलं तू तयार करतो, कारण त्याला मागे इमेज, प्रतिमा. त्या म्हणलं बरोबर कर कर.
दाखव मला. मी घरी गेलो, मला सुधरेच ना काही, कारण ते माझ्यात ते सगळं मीटर फिटर बसलं होतं पक्क. आणि मी दुसरे दिवशी गेलो छबा, गुरुवार तर लांब होता, शुक्रवारीच गेलो आणि दाखवलं कागद. त्या म्हणे खरं सांग, विद्येची शपथ होती तेव्हा, विद्येची शपथ घे, आईची शपथ, कोणी लिहिलंय हे? कारण आपलं संशयच त्याच्यावर की हे करू शकत नाही असं. मी म्हणलं अहो हे छबाजी मी लिहिलंय हे. तेव्हा बघितलं, बरं ते म्हणे ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवते मी, येत्या गुरुवारी भजनाला ये. म्हणलं बरं. मला असं वाटलं की ते फास्ट फॉरवर्ड करून आता हे कधी गुरुवार येतो, मधले वार सगळे गेले पाहिजेत, हे एकदम गुरुवार आला पाहिजे. मी गेलो गुरुवारी, बसलो तिथे, त्यांचं सुरू झालं, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता संग्राम पाय प्रसादाची वाट. काहीच नाही आपलं त्याच्यात, काही आपल्याला इंटरेस्ट नाही तुमच्या याच्यामध्ये, काही आपलं काही होणार आहे का तिथं? म्हणजे आपण जे केलं त्याचं काय होतं? काहीच नाही. म्हणलं झालं, संपलं, त्याचं काय काहीच नाही. आणि त्या छबा आजी मोठ्या ड्रामॅटिक होत्या. मग त्यांनी काय केलं, त्यांचा तो एक धार्मिक गोष्ट आहे ना ती भजन फिजन, मग त्यांनी ते सगळं संपवलं, कट टू. मग ते सगळं झालं की त्यामुळे 1 मिनिट म्हणजे झाल्यावर सगळं, म्हणजे जनगणमन झाल्यावर आता आपण आपलं सांगतो असं. ते सगळ्या बायका अशा काय म्हणजे, मी तुम्हाला ना आता एक भजन बसवलंय, मी तुम्हाला ऐकवते. माझ्या पुन्हा सगळ्या आशा प्रज्वलित झाल्या की अरे काहीतरी आहे. आणि त्या छबा आजीने ते मी जे लिहून दिलं ते म्हणायला सुरुवात केली. ते बिलकुल फार थोर फिर नव्हतं, ते इतक्या प्रभावातलं होतं त्या सगळ्या भजनावलीच्याच गुरुवारच्याच, की असावे सद्गुरू आपले छान वगैरे असंच काहीतरी होतं ते. मग ते मीटरमध्ये होतं आणि त्या बाईने गायलं त्या आजीने. आणि सगळ्या बायका विचारायला लागल्या की हे कोणी या पुस्तकातलंय? कारण पुस्तकातलंच असतं भजन, कोणी आपल्यासारखा खेड्यापाड्यातला पोरगा लिहू शकतो का, माणूस लिहू शकतो का? असं नव्हतंच. मग त्या बाईने एक पॉज घेतला आणि ते म्हणाले हे पुस्तकातलं नाही, तुम्हाला मी याच्याकरता मुद्दाम थांबायला सांगितलंय, हे याने लिहिलं. वा. तर मला सगळ्यात त्यावेळी ज्या बायका सगळे असे कॅमेरा कसा सर्रकन फिरतो की नाही, ते सगळे अशा बायका फिरून, सगळ्यात माझी आई माझ्याकडे अत्यंत अविश्वासाने आणि अत्यंत आश्चर्याने संमिश्र असं सगळं, अत्यंत आनंदाने जे काही बघत होती ना, आणि त्या बघण्यातून मला जे मिळालंय, तर मला असं वाटतं एवढा पुरस्कार मला जगात मिळू शकणार नाही. त्याचा एवढा पुरस्कारच असू शकत नाही जगात. कारण आई बघायला लागली की हे आपलं असं करू शकतं. ही साधारण कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? ही 6वी-7वीची गोष्ट आहे. वय साल साधारण 6वी-7 म्हणजे किती, 76 वगैरे, 75-76 साली तुम्ही एक पद लिहिलं. हा, तर ते लिहिलं. तर मला असं वाटतं कवितेला, तर ते काय ते माझ्यापाशी फार नाहीये, ते कुठेतरी गेलं रद्दीत. पण मला असं वाटतं की इथे ते मला ते लागलं नाद काहीतरी लिहिण्याचा. आणि तिथून मग पुढे पुढे काय पुढचा प्रवास पुढे होत गेला. मग कोण कोण भेटत गेलं. मग ते सांगा ना की आता त्या पदापासून ती तुमची पहिली निर्मिती शालेय वयात. बरोबर आहे, शालेय निर्मिती झाली. मग मी काय झालं की थोडा मध्ये टप्पा असा आला की मग मी 10वी पर्यंत इकडे होतो अंबेजोगाईला, आणि बऱ्यापैकी सगळं हे. एकच मिनिट थांबतो, तुम्ही अंबेजोगाईचा उल्लेख केला आणि दासोपंताचाही उल्लेख केला, तर त्या नावाशी काही संबंध आहे? अगदी. वडिलांनी काही जाणीवपूर्वक नाव ठेवलं तुमचं? माझी आई असं सांगते मला की ती काहीतरी प्रेग्नंट असताना ते जुन्या बायकांचं असं होतं बघा काहीतरी, की ती समाधीच्या दर्शनाला गेली. आमचं गाव आंबेजोगाईमुळे तिथे वाडा वगैरे अजून, म्हणजे आमचा वाडा आम्ही म्हणतो, पण ते दुसऱ्यांनी ते टापलेला आहे. 10,000 स्क्वेअर फूटचा मोठा वाडा आहे त्र्यंबक वैद्याचा आता. तर तिकडे आई गेली आणि त्या समाधीच्या पाया पडली. आणि आईने नंतर सांगितलं की मी मनातल्या मनात असं म्हणलं, मुलगा जर झाला तर दासोपंत नाव, तुझं नाव ठेवते असं दासोपंताला म्हणले, आणि मी झालो. असं त्याची गोष्ट आहे. ते दासोपंतच नाव होतं. पण लहानपणापासून पंताची काहीच लक्षणं नसल्यामुळं बिलकुलच लक्षणं नव्हती. म्हणजे लहानपणापासून, म्हणजे तेव्हा मी काय फुले वाचलेले होते वगैरे असं बिलकुल काही नव्हतं. पण मला ते पटतच नव्हतं. मी 10वीला असताना माझे वडील संस्कृत पंडित, आपल्या इथे जे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे होते त्यांच्या पाठशाळेमधले एकनाथ महाराज खडकीकरांचे सहअध्यायी सोबतचे. पण त्या माणसाचं मी आता एक मोठ्या वडिलावर एक 15,000 शब्दांचा एक लेख लिहिलाय, तो आता ते करेल मी, त्याचा पुढे चाललाय. तर त्याच्यामध्ये ते वडिलाला मी 10वीला सांगितलं होतं की हे मी जे आहे गळ्यात घातलेलं हे मी घालणार नाही. वडील म्हणले का हो? वडील 10वी नंतर मला आहो जाऊ बोलत होते. काय माहिती नाही, त्यांचं म्हणणं असं होतं, एकदा मुलं आपल्या बरोबरीची झाली की त्याला आदराने वागवलं पाहिजे.
ते चपलाचा एक सिद्धांत होता, चपला पायात आल्या की वगैरे असं. हम्म. तर म्हणलं मी घालणार नाही, त्याचं कारण म्हणलं कोणालाच नाही, मी एकटा कशामुळे घालू. हम्म. आणि काय माझ्यामध्ये वेगळं असं आहे की मी हे घालून मिरवायचो असं. वडील मला ठीक आहे, तुम्हाला आवडत नाही तर घालू नका. तर ही एक बंडखोरी पण होती. आणि 10वी झाली, 10वी इथेच सगळं काहीतरी चाललं होतं. आणि आमच्या मुदखेडचं जातं, आता काही जण जर माहित असेल तर की आमच्या मुदखेडचं नाव फार बरं नव्हतं. त्याचं कारण रेल्वेमध्ये विदाऊट प्रवास करण्यासाठी मुदखेडचे सगळे प्रसिद्ध होते, म्हणजे तिकीट न काढता. म्हणजे कुठल्या तरी एका, त्याचं कारण असं होतं, कुठल्या तरी एका टीसीनं आमच्या मुदखेडच्या मुलाला तिकीट विचारलं आणि त्याला जे मारलं त्या मुदखेडच्या मुलांनी. त्यामुळे टीसीला म्हणायचं की टीसी विचार तिकीट, आपण म्हणायचं मुदखेड, ते म्हणायचं चलो आगे जाओ. तर ते एक अशी त्याची सगळी इमेज होती. भाऊ माझा आंबेजोगाईला महाराष्ट्र बँकेत लागला आणि त्याच्या लक्षात आलं की याला वेळीच इथून हलवणं फार आवश्यक आहे, म्हणून तो मला घेऊन आंबेजोगाईला घेऊन गेला. इथपर्यंत ठीक होतं. आणि त्यांनी मला टाकलं सायन्समध्ये. हे फारच, म्हणजे इथून ते तिथे मी सायन्समध्ये मला टाकलं. तर मी भावाला येऊन सांगायचो की मला सर काय म्हणतायत हे कळतच नाहीये. इंग्रजीत बोलायचे सर सगळे. भाऊ म्हणायचं नाही, आपोआप कळेल, तास कर. आणि तो बँकेत असल्यामुळे सगळे माझे प्राध्यापक ते असणारे त्याचे मित्र, म्हणजे ओळखीचे होते. त्यांनी सांगितलं होतं गावाकडून आलेला आहे, तिकडे भरपूर यांनी मस्ती मौज केलेली आहे, त्यामुळे त्याला बसू द्या वर्गात, असं ते नंतर कळलं मला. हे सगळं त्यांची फिल्डिंग होती म्हणून. आणि मग मी सायन्समध्ये बसलो. आणि शेवटी काय असतं, कुठली भाषा असते ना ती काही जगा वेगळी नसते. झालं 6 वर्ष, 5-6 महिन्यात मलाही कळायला लागलं इंग्लिश काय म्हणतायत वगैरे. मग मी फायटर झालो. मग सगळ्यांचं म्हणणं होतं की हा मेडिकल फिडिकलला लागला पाहिजे, अमुक तमुक. मी फायटिंग केली त्याचं. ते क्लासेस सकाळी 6 वाजता उठून ते रट करणं, किडनी ऑफ रॅट, अमुक तमुक, त्यातल्या खूप गोष्टी मला आज जशाल तशा पाठ आहेत. तर पण झालं असं की माझं 2-2.5% कमी पडले मेडिकलसाठी. व्हेटरनरीला माझा नागपूरला लागला नंबर, पण तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्याचा वाद चालू होता, म्हणून मला तिथे त्यांनी बोलवलं ऍडमिशनला, वेटिंगमध्ये पाहिलाय म्हणून. मी गेलो ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन आणि त्यांनी बाहेर बसवलं मला. म्हणलं सर ते मी सर्टिफिकेट, मला ऍडमिशन, हा बसा बसा साहेब बोलवतील, असं करून 5:30 पर्यंत बसवलं मला. आणि सांगितलं तुम्हाला कळवतो. मी आलो वापस. तर मग नंतर कळलं की त्यांनी मला अब्सेंट दाखवलं. आणि माझ्या नंतरचा मुलगा विदर्भातला होता. तेव्हा हा फार वाईट वाद होता. तेव्हा ते व्हेटरनरी संपलं. मग मी BA टिळक आयुर्वेद महाविद्यालय, रास्ता पेठेतलं जे फार महत्वाचं महाविद्यालय तेव्हापासूनचं टिळक आयुर्वेद महाविद्यालय म्हणून, तिथे मी 15 दिवस विद्यार्थी आहे आयुर्वेदिक महाविद्यालयाचा. पण मला असं वाटलं की आपण डॉक्टर बिक्टर होऊ नये, वैद्य आडनाव असलं तरी. मी तिथून पळून आलो, मायक्रोबायोलॉजीला होतो. मग शेवटी ठरवलं डेअरी सायन्स करायचं. हे सगळं करत असताना माझ्यामध्ये एक थोडं नैराश्य आलं. आणि नैराश्य आल्यानंतर आंबेजोगाईला, ज्याचा उल्लेख केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, साहित्य निकेतन नावाचं ग्रंथालय, ती माझ्यासाठी अलिबाबाची गुहा होती. आणि या गुहेमध्ये मी मग इतका रमलो की विचारता सोय नाही. तिथे मग पहिल्यांदा मला नेमाडे भेटले, तिथे मला G.A. कुलकर्णी भेटले, किंवा तिथे मला मग सगळे कोलटकर, करंदीकर सगळे कडकडून भेटले. म्हणजे कधी कधी तुम्हाला एक दृश्य असं एक सांगतो मी, त्याला पुढे जाऊयात आपण, की मग तिथे मला परवानगी, कोणचंही पुस्तक घ्या, कुठलंही वाच. त्यांच्या लक्षात आलं की हा 4-4 तास खिडकीत बसतो आणि एक पुस्तक वाचत बसतो. काहीच मला नियम नव्हते. ते मी म्हणलं हे अमुक कविता संग्रह मला मिळत नाही, हे पुस्तक मिळत. म्हणजे खाली जा आणि खाली सगळे पुस्तक आहेत, धुळीत, जरा धूळ आहे बघ. मी रुमाल बांधून खाली गेलो, ते पुस्तक शोधलं, वरती आणलं ते असं तळघरातून असं वरती. आणि असा सूर्याचा प्रकाश खिडकीतून पडलेला होता. आणि असं पाहिलं तर ते दिवे लागन नावाचं आरती प्रभूंचं पुस्तक होतं. त्याच्यातलं फिलिंग असं होतं की नुकतंच बाळ जन्माला आलं, ती दाई अशी दाखवते, डोळे असे किलकिले करून, आणि त्याच्यावर असं ऊन पडलंय. आणि आपण सगळं करत असताना तिथे मग वाचनाचा नाद लागला. आणि तिथे मी लिहायला लागलो. तिथे मग मला छापील नाव पाहण्याचा नाद लागला. मग पुरवणीमध्ये आपला काहीतरी छापून यायला पाहिजे, हा एक काळ असतो, जसं P. विठ्ठलचा पण होता की, आणि तो असतो, त्याच्यातूनच येतो. आपण एकदम अरुण कोलटकर पर्यंत कधीच जात नसतो, ते खोटं आहे. आणि नाकारू नये. आपल्या ज्या शिड्या असतात ना, पायऱ्या असतात, त्या पायऱ्यावरच आपण जातो. तर तिथे गेल्यानंतर मग दैनिक मराठवाडा, लोकमत, मी भरपूर लिहायला लागलो, छापायला लागलो. मग प्रॉब्लेम असा होता, ते काही मला निमंत्रित लेखन नव्हतं. मग मी अनाहूतपणे पाठवायचो. मग आंबेजोगाईला काय करायचं, रविवार आला की सकाळी 7:30-8 वाजता आमचे एक लखेराचं बुक स्टॉल होतं, तिथे जाऊन उभं टाकायचं. आणि कोणाचं लक्ष नसलं की मराठवाडा उचलायचा, तिथला पुरवणी बघायची, काय आलंय का, नाही आलंय घडी करून ठेवायची. लोकमत उचलायचा, पुरवणी बघायची, आलंय घ्या विकत.
तो लखेराजे होते, त्यांनी बघितलं हे पोरग काहीतरी, त्यांना आधीच संशय आला हे काहीतरी, आणि त्या सगळ्या हालचाली ह्याच होत्या, जरा संशयास्पदच होत्या. त्या जरी वाङ्मयी नसल्या तरी संशयास्पद होत्या. त्या लखेराने बघितलं की पोरग काय बघतंय, ठेवतंय, विकत घेतोय मध्येच. ते म्हणे इधर आ रे तू. मी काय 11-12 पोरगा, जरा क्या होगा, मला वाटलं पकडला काय आपल्याला. तू क्या करता है, उठत आले तर काय. मी म्हणलं मी लेखक आहे, मी कवी आहे. म्हणजे काय लेखक कवी काय काय का, कोणचा कवी आहे तू. आणि त्या दिवशी माझं मराठवाड्यात मोठी महावीर जोंधळेने कविता छापलेली. मी म्हणलं हे पेपर उघडलं, नाव दाखवलं, म्हणलं हे दासू वैद्य मैं हूं. म्हणजे तू आहे. ते म्हणले अरे अच्छा बच्चा आहे. मग त्यांनी सांगितलं त्या पोराला, हा आला ना याला सगळे पेपर बघू देत जा, आणि पुढच्या रविवारपासून मग मला एक खुर्ची फिडचीवर बस, सगळे पेपर वाच, बघ, विकत घ्यायचा घ्या, इथेच वाच, लिहायचा नाद नाही. अगदी अगदी. आणि मग तिथे मग हळूहळू मला कळलं की नाही, इथेच लिहून काही नसतं, एक अनुष्टुप नावाचं पण काहीतरी आहे. कसं माणूस टप्पे पोलांडतो. मग अनुष्टुपला आपण कविता पाठवूया का. मग रमेश वरखेडेचं पत्र आलं मला की माझ्याकडे ते सगळे पत्र आहेत, माझ्याकडे पोतेभर पत्र. आणि तेव्हा काय होतं, बाकी काहीच नसल्यामुळं पत्र लिहिणं हा जो नाद होता. आमच्याकडे अंबेजोगाईला तेव्हा पोस्टमन 2दा बटवारा करायचा, सकाळी आणि संध्याकाळी. छोटं गाव होतं आणि 2दाही माझे पत्र असायचे. 53 जयवंती नगर अंबेजोगाई, बिलकुल पत्र सकाळी 1-2, संध्याकाळी असणारच. तो पोस्टमन माझा इतका मित्र झाला, म्हणजे घरगुती मित्र झाले माझे ते पोस्ट मामा, की त्यांचे पत्र मला मी विद्यापीठात यायला, पोस्टमनचं पत्र यायला लागलं. अशी इतकी दोस्ती. आणि तेव्हा मग मी तेंडुलकरांना पत्र लिही, तेंडुलकरांचं काय ते शांता शेळकेला पत्र लिही, काय तर ते वाचतील का माहिती. येतो की आता तेंडुलकरांचा उल्लेख केला, आधी केलेला होता तुम्ही. तुमच्या आणि तेंडुलकरांचे बऱ्यापैकी संबंध होते, कसं काय त्यांच्या जवळ गेलात तुम्ही. तेंडुलकरांचे माझे बऱ्यापैकी म्हणजे खूपच जवळचे संबंध होते. त्याचं एक कारण असं होतं की तेंडुलकर मी फार नीट वाचलेला होता. आणि दुसरी गोष्ट अशी, तेंडुलकरांचा माझा पत्रव्यवहार होता, ते पत्र आहेत सगळे माझ्याकडे. नाही म्हणजे नाटकामुळेच तुम्ही जवळ गेलात. नाही नाट्यशास्त्राला असताना नाही, त्याच्या आधी. नाट्यशास्त्र वगैरे फार पुढची गोष्ट आहे. तेंडुलकरांचा म्हणजे आजही माझा आवडता लेखक आहे तो माणूस म्हणून. त्यांच्या मी खूप घरी, त्यांच्या दुःखात, म्हणजे जसं काही तेंडुलकरांच्या घरी खूप घटना घडल्या, म्हणजे मुलगी गेली, मुलगा गेला, राजू गेला, तर मी इकडून भेटायला जायचो तेंडुलकरांना. आणि तेंडुलकर मग 2-2 तास माझ्याशी बोलायचे असे. याच्यामध्ये आम्ही का ते तेंडुलकरासारख्या माणसाची मी काय समजू, इतका पोहोचलेला माणूस. तेंडुलकरांनी काय झालं, मग त्यांचा माझा खूप पत्रव्यवहार काहीतरी झालं. कोणीतरी तेंडुलकरांना तर माझ्या बालकविता वाचायला दिल्या. आणि तेंडुलकरांनी 4 शाळांमध्ये स्वतः जाऊन त्या बालकविता वाचल्या स्वतः. आणि मला एक पत्र लिहिलं की ह्या कविता मी मुलांसमोर वाचल्या, आणि मला असं लिहिलंय की तुम्ही मोठ्यांसाठी लिहिलं नाही तरी चालेल, पण लहानांसाठी लिहिणारच नाहीत कोणी. तेंडुलकरांनी असं लिहिलंय की किती दिवस तुम्ही उसनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणता, आणि तुमच्या या बालकवितेमध्ये एक गाणं आहे, जे गाणं मराठी मुलं गुणगुणू शकतात. म्हणून मला हे महत्वाचं वाटतंय, याचं पुस्तक निघालं पाहिजे. पुस्तक कसं निघालं पाहिजे हे त्यांनी लिहिलंय. आणि त्यांनी रामदास भटकळांना सांगितलं की याचं पुस्तक काढा, आणि मग ते पॉप्युलर. तर तेंडुलकरांचं माझं कवितेचा का, कवितेचा करेक्ट. तर मला तिकडेच येतो मी की आपण थोडंसं फास्ट होऊया की कवितेची निर्मिती प्रक्रिया आली, तुम्ही नाटकाकडे कसं वळलात, आणि त्यानंतर मग एकदम बाल साहित्याविषयीची आस्था कशी काय निर्माण झाली तुमच्यामध्ये. नाटकाकडे वळायचं कारण काय झालं, मी अंबेजोगाईला होतो तेव्हा आम्ही ज्या योगेश्वरी महाविद्यालयात होतो, ते योगेश्वरी महाविद्यालय म्हणजे अत्यंत कला साहित्य संस्कृतीसाठी एक समृद्ध असा वारसा होता, सगळा वातावरण उत्तम होतं. तर तिथे असताना काय होतं की मी ते सगळी चळवळ बघायचो. युवक महोत्सव नावाचा प्रकार होता. मग तिथे मी युवक महोत्सवात कविता वाचनामध्ये गेलो, तर मला सुवर्ण पदक मिळालं. पण आमचे सर होते, एक सुधीर वैद्य नाव त्यांचं, ते काय नाव नुसतं सारखं, बाकी काय संबंध नाही. तर ते मला झुलॉजी शिकवलेलं त्यांनी. ते वैद्य सर मला एकदा म्हणाले की दासू तू एकांक लिहून दे. सर मी नाटक बिटक नाही लिहित, मी फक्त कविता लिहितो. तर त्या माणसांनी मला सांगितलं की तुझ्या कविता मी वाचल्यात, तेव्हा पेपरमध्येच येतो त्या, तर तू कविता नाटक लिहू शकतोस. आणि मी युवक महोत्सवासाठी पहिले चॅनल 0 नावाची एकांकिका लिहून दिली. आणि ती एकांकिका लिहिल्यानंतर ती खूपच गाजली सगळ्यांना. म्हणजे तेव्हा ती एसबीच्या टप मध्ये, तेव्हा दिलीप घारे, यशवंत देशमुखचं एसबी होतं, हे म्हणजे नंबर 1 असायचं. युवक महोत्सवात दुसरी कोणाला मिळत नव्हतं. आणि ती टफ मध्ये माझी एकांकिका आली.
मग माझ्या लक्षात आलं की अरे हे नाटक म्हणजे कोणीतरी एक माणूस भेटतो आपल्याला सांगतो तू नाटक लिहू शकतोस. तसं ते सुधीर वैद्य होते. आणि त्यामुळे मी एकांक लिहायला लागलो. मग मी आम्हाला बांधायचं मंदिर नावाची एकांक लिहिली फोक फॉर्म मध्ये. आणि ते फोक फॉर्म लिहिताना सगळे मी माझ्या गावच्या देवीच्या मंदिरामध्ये जे सगळे ऐकलेले गोष्टी होत्या संबळावरच्या त्या सगळ्या चाली वापरून ते सगळं लिहिलं होतं मी. तर ते खूप क्लिक झालं. नंतर मग मी मकरंद अनासपुरेसाठी लिहिलं, मग मी सुमित राघवनसाठी लिहिलं, मग मी अशा सगळ्यांसाठी लिहित गेलो एकांकिका वगैरे. फक्त एक झालं की नाटकाकडे कसं वळतं मग की अजूनही मी फुल लेंथ नाटक लिहिलं नाही जे मला आता लिहायचंय. त्याचं सगळं होत आलंय आणि ते फोक फॉर्म मधलंच आहे. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये लावणी असेल, त्याच्यात गण असेल, त्याच्यात बतावणी असेल, तर त्याच्यातलं तर फार बोलत नाही पण ते मला लिहायचंय. असं मी नाटकाकडे वळलो. आणि अहो आपण तरी भिडे कातर कविता आवडली नाही तरी वा 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 म्हणू. लहान मुलं जशा चिमण्या स्पर्श करत नाहीत ना माणसाला, तसे लहान मुलं न आवडलेल्या पुस्तकाला स्पर्श सुद्धा करत नाहीत. बिलकुल स्पर्श करत नाहीत ते. आणि त्यांना आवडलेली गोष्ट असते ते कुठल्या समीक्षकाने त्याच्यावर एक ओळ जरी लिहिली नाही तरी ते त्यांना आवडलेली गोष्ट त्यांना आवडलेली असते. इतका निर्मळ आणि प्रांजळ व्यवहार त्या लहान मुलामध्ये असतो. आणि मला लहानपणापासून लहान मुलाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत होतं, त्यांचं सांगणं बोलणं. तर त्या आता मी उदाहरण जसं सांगितलं ते मला माहिती नव्हतं की ते माझ्या स्वभावात आहे की माधव कृष्णाच्या घरी गेल्यानंतर मी मानसीशी बोलायचो. मी म्हणायचो माणसे तू कोणत्या वर्गात आहे, मग तू काय करतेस, अमुक तमुक असं म्हणून मी माधव कृष्णाला बोलायला जायचं. किंवा ते नसतील घरी तर मी तिच्याशी बोलण्याशिवाय कधीच वापस आलो नाही. तर तिने मला हे मोठं झाल्यावर सांगितलं काका तू फक्त मला आवडतोस कारण तू एकटा बोलत होतास, बाकी माझ्याशी कोणी मोठी माणसं बोलत नव्हती. सांगतो माधव कृष्ण म्हणजे माधव कृष्ण सावरगावकर अलोन या नावानं त्यांनी लेखन केलेलं आहे. पीपल्सला प्राध्यापक होते. पीपल्सला फार विद्वान प्राध्यापक होते. तर ते आधीपासून होतं. मग मी आता लिहायला लागलो नाही, मी 25-30 वर्षापासून लहान मुलांसाठी लिहितो. आणि मग त्याचे संग्रह एकत्रित आले कवितेचा. नंतर साधन आणि त्याचे चार खंड काढले वगैरे असं झालं. आणि आजही मला लहान मुलांसाठी लिहायला खूप आवडतं की त्याचं कारण ते जे प्रांजळ तुम्हाला जे मिळतं ना, कुणाची शिफारस न करता ते जे सांगितलं जातं की हे चांगलं आहे हे वाईट आहे, ते बिचारे काही म्हणत नाहीत. तर त्यांचं झालं की त्यांचंच होऊन जातं ते. तर ही गोष्ट त्याच्यामध्ये असल्यामुळे मी त्याच्या तिकडे वळलो आणि अजूनही लिहितो. काही आता मतं जाणून घ्यायची मला, अगदी शेवटची काही मिनिटं आपण बोलूया. एक घटना तुम्हाला आठवत असेल की आपण घुमानला गेलेलो होतो पंजाबला, आणि त्यानंतर आपण वाघा बॉर्डर बघण्यासाठी गेलो आणि जवळपास मला वाटतं 2-1 किलोमीटर आपण धावलेलो. आणि त्यानंतर आपण तिथलं ते काय म्हणतात त्याला, काहीतरी संचलन पाकिस्तानच्या पलीकडून आणि भारताच्या अलीकडून असं सैन्य आणि तिथे रिट्रीट होता ना, असा शब्द आहे संचलन, तेच काहीतरी त्याला एक शब्द आहे. बरोबर. त्यानंतर तुम्ही एक लेख लिहिला होता त्यावर, लोकसत्तामध्ये तुमचा कॉलम सुरू होता आणि मला वाटतं झुंज आपण चर्चा झाली की जशी कोंबड्याची झुंज आपण लावतो त्या पद्धतीनं 2 देश एकत्र येतात आणि झुंजवतात. लेखक म्हणून अशा घटनांकडे बघताना काय वाटतं आपल्याला की असं सगळ्या देशामध्ये आता अशा झुंजी सुरू झालेल्या आहेत? तुमच्या कवितेतनं तुम्ही मांडतच आहात ते, पण आता एक काही स्पष्टपणे नोंदवाल काही? हो, काही प्रश्न नाही. म्हणजे मुळामध्ये काय ते जे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते जे मी पाहिलं होतं, आपण सगळेजण म्हणजे आम्ही योगायोगाने सोबतच होतो, धावत पळत घाम ते मागे लागले, सुरू होतंय संपतंय, आम्ही 2-2 किलोमीटर पळालो सोबत ते बघण्याकरता. आम्ही तिथे गेल्यानंतर माझा भ्रमनिरास झाला. म्हणजे तिकडे एक जिनाचं मला सगळं आठवतं, जसं जिनाचा फोटो तिकडे लावलेला, इकडे महात्मा गांधीचा फोटो लावलेला, तिकडे एक दरवाजामध्ये, आणि तिकडून काहीतरी त्यांचे लोक इकडे, आणि एकमेकाचा असा द्वेष. ठीक आहे पाकिस्तान शत्रू आहे, मान्य आहे मला, पण द्वेष ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही असं माझं मत आहे. द्वेष हा द्वेष आहे एखाद्याबद्दलचा. आणि का बरं एखाद्याबद्दल इतका द्वेष घेऊन आपण का घाण व्हायचं? म्हणजे तिथे मी विचार करत होतो, तिथे मला विचार आलेला, तो लिहिला मी त्या लेखामध्ये, की ती अशी हे आहे बॉर्डर आहे आणि इकडचं सगळं भारताचं तिकडचं पाकिस्तानचं. मी विचार केला तिथे की समजा आता इकडे एक समजा झाड आलं असेल, त्याच्या मुळात तिकडे गेले असतील की नाही, मग त्याचं काय करायचं आता? मग पाकिस्तानचं पाणी घेऊ लागलाय म्हणून हे पाकिस्तान भारत ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या रेषा मारलेल्या आहेत. त्या जमीन कधी पावला पावलात भेद करत नसते, लक्षात ठेवा. अगदी अगदी. वा. काळी माती, लाल माती श्रेष्ठ आहे, काळी माती कनिष्ठ आहे असं असतं का? असं नसतं.
किंवा वेल उजवीकडे वळली म्हणून ती उजव्या विचाराची झाली, वेल डावीकडे वळली म्हणून डाव्या विचाराची झाली, असं नसतं. तुम्ही तुमचं त्या निसर्गाला का लादता? हे तुमचे इझम्स, तुमच्या गोष्टी आहेत, तुम्हाला सापडलेल्या रेमेडीज आहेत, आणि त्या सार्वकालिक आणि सगळ्या जगातले प्रश्न सोडवणाऱ्या असू शकत नाही. पण आपण काय करतो, निसर्गाला सुद्धा सगळ्यात, जसं आता आपण तुकाराम महाराजांची सुद्धा जात पाहतो, आपण ज्ञानेश्वरांची जात पाहतो. म्हणजे जे माणसं हे ओलांडून पुढे गेले म्हणून त्यांना ते काहीतरी अव्यक्तातलं सत्व सापडलं आणि त्यांना पुन्हा आपण आपल्या रांगेत आणून बसतो. ही चूक आहे. म्हणून एक लक्षात द्या की हे आता जसं सांगितलं की याच्याकडे कसं पाहता, तर आपण वरकरणी जे पाहतो ना की हे युद्ध चालू आहे, त्यांनी त्याच्यावर एवढे बॉम्ब टाकले, यांनी त्यांच्या दोस्त राष्ट्रावर बॉम्ब टाकले, त्यांनी सांगितलं आता आम्ही यांचे साठेच हे करणार, मग तिकडे त्या युक्रेनचं काय चालू आहे, इकडे आता इराणचं काय चालू आहे, मध्येच आपलं काहीतरी सुरू होतं. हे वरकरणी जे दिसतं ना ते इतकं सहज नाहीये. आता आपण बरेच जण वाचन करतो तर याच्या आतलं जे राजकारण आहे, म्हणजे हे इतकं घाणेरडं आणि वाईट राजकारण आहे. ते माणसाचं जे माणूस पण पुढे नेणारं नाही तर ते मागे आणणारं राजकारण आहे. म्हणजे काय आता हे सगळं कोण हरलं कोण जिंकलं, काय मिळणार आहे? म्हणजे आता हे आपल्याकडे आपण माणसं पोटार्थी माणसं आहेत. भारतातून सारखं सांगितलं जातंय सिलेंडरचा तुटवडा नाही, पण मी आता प्रवासातून पाहत होतो जिकडे तिकडे अशा रांगेत बायका काय करतात हो बिचारेनं, पोटासाठी संध्याकाळचे गॅस पेटला पाहिजे. चुली आता आपण सगळ्या बाद करून टाकल्यात, कसं शिजवायची, भाकर कशी थापायची, हा मुद्दा आहे. म्हणून हे सर्वसामान्य माणसं आहेत आणि तितकी ती व्यूहरचना करणारी वरची माणसं आहेत. कुठली तरी एपिस्टन फाईल येते, त्याच्यामध्ये काय काय निघतं, एक बिभत्स मानवतेचा चेहरा दिसतो. ज्यांचे आपण फोटो लावले, ज्यांच्या वरचे लेख आपण अभ्यासक्रमात लावले, ती माणसं त्या फाईलमध्ये आहेत सगळी. हे पाहत असताना काय वाटतं आपल्याला? एका समकाळातल्या लिहित्या लेखकाचं हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. त्याचं कारण असं की दासू वैद्य हे असे कवी आहेत की ज्यांनी एक अत्यंत विचारप्रधान आणि प्रयोगशील कविता मराठीला दिलेली आहे. त्यांच्या कवितेतनं आधुनिक संवेदना तर त्यांनी प्रकट केल्याच, पण आधुनिक जीवनाचं एक वास्तवही अत्यंत सजगतेनं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही त्यांची कविता वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की एक उपहास, उपरोध आणि अत्यंत साध्या सोप्या भाषेमधनं समकालाविषयीची एक प्रतिक्रिया ते सतत देत आलेली आहेत. सर मला सांगा की आगामी काय प्रकल्प आहेत तुमचे? आता नाटकाचा उल्लेख केला तुम्ही तसा. नाटक, मला ते नाटक पूर्ण करायचंय आता. प्रयत्न असा आहे की बघू ते उन्हाळ्यात होतं का, पण मला ते नाटक पूर्ण फुल लेन नाटक लिहायचंय. बाकी प्रकल्पामध्ये म्हणजे 3 अंकी या अर्थानं म्हणताय का? 2 अंकी आहेत आणि फुल फ्लेज नाटक असं, आणि ते व्यावसायिक पातळीवरचं नाटक आहे. तुमच्या लेखनासाठी खूप सन्मान तुम्हाला मिळालेले आहेत, अगदी गाण्यासाठी, कवितेसाठी किंवा नाटक एकांकिकेसाठी. असं वाटतं की अजून आपल्याला काही महत्वाचा सन्मान मिळायला हवा, जसं की आता बाल साहित्यासाठी साहित्य अकादमी वगैरे काही असं मनात आहे की नाही? एक आहे किंवा असमाधान किंवा काही हवंय आपल्याला? असं मी म्हणतो की म्हणजे असं म्हणणं जितकं चूक आहे की मला पुरस्कार सन्मान फिन्मान काही नको, तसं नाही. जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा त्याला ऍक्सेप्टन्स मिळणं, त्याला प्रतिसाद मिळणं ही एक फार स्वाभाविक भावना आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि नंतर जर कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलूया की तुमची ओळख आधी करून दिल्याप्रमाणे तुम्ही कवी आहात, गीतकार आहात, नाटककार आहात. यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट तुम्हाला प्रिय आहे? कवी असणं, गीतकार असणं की नाटककार असणं? मुळामध्ये की तुम्हाला काय म्हणून ओळखावं? कवी दासू वैद्य, गीतकार दासू वैद्य, नाटककार दासू वैद्य, प्राध्यापक दासू वैद्य? मी असं पाहतो, माझ्यापाशी जर 1 रुपया आहे असं मी म्हणालो तर माझ्यापाशी 20 पैसे पण आहेत, माझ्यापाशी 50 पैसे पण आहेत, माझ्यापाशी 70 पैसे पण आहेत, माझ्यापाशी 90 पैसे पण आहेत. तसं मी सांगतो मी कवी आहे, माझ्यापाशी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कवी असणं ही गोष्ट मला आतून, मला जी फिलिंग आहे की आपण कवितेच्या अंगाने विचार करतो या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मी माझ्या ज्या मेळा नावाच्या पुस्तकाला महेश एलकुंचवारांनी पाठराखण केलेली आहे. त्यांना माझा कॉलम फार आवडत होता. म्हणजे मला धक्का बसला त्यांनी जेव्हा मेल पाठवला मला एलकुंचवार सरांनी की तुझा मी कॉलम वाचतो आणि मला फार आवडतो तुझा कॉलम. तर मला वाटलं अरे म्हणजे मौन राग आणि हे सगळं वाचून आपण मोठे झालो आणि यांना आवडतो. तर आणि त्यांनी मग ब्लर लिहिताना लिहिलं की तुझ्यातला कवी कसा त्याच्यामध्ये आहे. हिंदीमध्ये एवढ्यांना माहित असेल की कवी का गद्य नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे कवीनी लिहिलेलं जे गद्य असतं
तर ते एक वेगळं गद्य असतं, कारण त्याच्यामध्ये त्याच्या कवितेचा तो सगळ्या गोष्टी उत्तर झिरपलेल्या असतात. बरोबर तर मला असं वाटतं की मी कवी असणं ही गोष्ट मला जास्त प्रॉमिनंट वाटते. त्याच्या बाकीच्या गीतकार असणं, पण लोकांना कसं वाटतं गीतकार असणं कारण ते सगळं ग्लॅमरस आहे ना. पण मला असं वाटतं यापेक्षा की विठ्ठल म्हणाले ते मौजेतली तुमची कविता आली ना, याचा अर्थ ते मी काही कमी समजतो असं नाही. मला ते आवडतं, मी लिहितो. म्हणजे मी असं पण पाहिलं, सांगायला हरकत नाही, आपले मित्र आहेत. मला 1-2 मित्र म्हणाले आपल्या बरोबरीचे, म्हणजे आमच्या बरोबरीचे असं म्हणू, की ते म्हणाले अरे काय यार तू ते इतक्या गंभीर लिहिणारा माणूस गाणं बिणं काय लिहितोस. मी म्हणलं अरे बापरे, हो असं आहे का. म्हणलं नाही रे, असं मी खूप लिहित सुटत नाही, पण मला काही आता तुकाराम सारख्या सिनेमाचं लिहिणार नाही तर काय मला सांगाल, गाभरीचा पाऊसचं लिहिणार नाही तर कसं काय होऊ शकतं, असं मी त्याला सांगत होतो. 5-6 महिन्यानंतर मला एक दिग्दर्शक मित्र भेटला आणि मग आमच्या जेवताना गप्पा सुरू झाल्या मुंबईला. आणि मी म्हणलं अरे की असं यार, आमच्याकडे कवी गाणं लिहिण्याला फारच हे करतात रे, काहीतरी असं तसं. मी म्हणलं कसं काय, कोण असं काय. मी म्हणलं असं परवा एक कवी म्हणतो. मग कोण. त्यांनी सांगितलं अरे म्हणे तुला माझ्याकडे त्याचे मेसेज आणि फोन दाखवतो, तो मला फोन करतो म्हणे की मला लिहायचे गाणे म्हणून. तर ही पण गंमत असते. पण आता हे मी त्याला कधीच म्हणणार नाही, कारण काय असतं आपल्या हाताशी, आपण शेवटी मातीचे पाय असलेली माणसं असतो. आपण किती जरी मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि किती मोठे मोठे विधानं केली तरी जगणं नावाची प्रक्रिया जी असते ना, ती तुम्ही माणूस आहात हे विसरू देत नसते. आपण खूप बढाया मारण्यात अर्थ नसतो. मला जे मनपूर्वक वाटतं ना, जसं बालकवितेच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो. हो, आणि एक कविता पण ऐकायची आपल्याला. ऐकू. हो, मी शेवटचं उदाहरण सांगतो. आत्ता कुल्फी नावाचा अंक तौरांनी वाचला असेल, नवीन आलाय. त्याच्यामध्ये एक माझी वाचन नावाची कविता आहे. ते पोस्टर केलंय चंद्रमोहनने. मी कविता मला त्या दाभोळकरांनी मागितली, मी दिली त्यांना. तर ती मी ज्ञानेश्वरी म्हणजे यादवकालीन भाषेत लिहिलेली कविता आहे. बरं. हा, तर ती कविता चंद्रमोहन कुलकर्णीकडे चित्राला गेली, परस्पर माझ्या माहित नाही, चित्राला गेली. तर चंद्रमोहन म्हणाला त्या ह्यांना संपादकांना की अरे ही कविता आहे ना, ही मी हस्ताक्षरात देतो, हिचे पोस्टर करून सगळ्या शाळेमध्ये वाटा, असं त्यांनी सांगितलं वगैरे. आणि कट्टू मला नंतर त्या संपादकाने सांगितलं की चंद्रमोहन असं म्हणाले तुमच्या कवितेबद्दल. मग चंद्रमोहनचं माझं फोनवर बोलणं झालं या संग्रहाच्या निमित्तानं. मग चंद्रमोहनने मला सांगितलं, ते म्हणे दासू तुला सांगू का, तू ते लिहितो फिरतोय ओके जबरा आहे म्हणे, पण मी तुला खरं सांगू का, मला तुझं काय आवडतं की तू घाबरत नाही यार. मी म्हणलं घाबरत नाही म्हणजे काय, कशा. ते म्हणलं एक लक्षात ठेव की आपल्याकडे बालसाहित्य लिहायला घाबरतात. मी म्हणलं बालसाहित्य लिहायला घाबरायसारखी काय गोष्ट आहे. बरोबर. तर त्यांनी मला सांगितलं की त्याचं कारण खूप जणाला वाटतं की आपल्यावर बालसाहित्यिक म्हणून ठप्पा पडेल, आणि बालसाहित्य आपल्याकडे दुर्लक्षित, जसं प्राथमिक शिक्षण दुर्लक्षित आहे आणि सगळे फक्त उच्च शिक्षणाचा जयघोष करत बसतात आणि पायाच आपला कच्चा असतो, तसं बालसाहित्य जर लहानपणी. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही कविता लिहितो, इथं किती कवी बसलेले आहेत, लेखक बसलेत, समीक्षक बसलेत, अभ्यासक आहेत. उद्याचे मराठी वाचक कोण आहेत मला सांगा. अजून 25 वर्षानंतर वाचणारं कोण आहे मला सांगा. आपल्या घरात आता कादंबऱ्या कालबाह्य झाल्या, नॉवेल आल्यात. उठ मुला बघ हा अरुण उदय झाला, अस्त झालाय, पोएट्री आली घरामध्ये, कविता नाही आता घरात. मराठी वाचक कोण आहेत, फार गंभीर प्रश्न आहे. उद्याचा वाचक आपल्याला घडवावा लागत असतो. म्हणून बालसाहित्य तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्याचा तसा विचार केला पाहिजे असं मला. अगदी अगदी. तर पुष्कळ वेळ झालाय, आपण चर्चा करत होतो. एखाद्या कवीची जडणघडण समजून घेणं, ती वाङ्मयीन जडणघडण समजून घेणं, हा एक वेगळाच अनुभव होता इथे. आणि आधी ठरवलं होतं की काही तात्विक गप्पा मारायच्या नव्हत्या, एक दिलखुलासपणे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, कारण विद्यार्थ्यांशी हा एक संवाद होता. मी सरांना विनंती करतो, एक कविता त्यांनी सादर करावी. मी मगाशी असं म्हटलं होतं की त्यांनी अनेक प्रयोग केले. एक प्रयोग आम्ही कॉलेजला असताना त्यांनी केलेला होता की आपल्याकडे जसं की हरे कृष्णा हरे राम असं, त्या पद्धतीनं त्या काळात त्यांनी एक कविता लिहिली ती. त्या काळामध्ये आपल्याकडं हे नवीन .com अशी कन्सेप्ट आली होती मेलमुळे. मग हरे डॉट हरे हरे, तर अशी एक सुंदर कविता त्या काळात ते ऐकवायचे. तर आज एक चांगली कविता तुम्ही आम्हाला ऐकवावी सर. एक कविता शेवटची समारोपाची ऐकवतो. आता जिचा उल्लेख झाला तीच ऐकवतो. मागणं अशी कविता आहे, काही जणांनी ऐकलेली असण्याची पण शक्यता नाही. तर मागणं म्हणजे काहीतरी आपलं एक मागणं प्रत्येक काळाच्या कवीचं असतं.
ज्ञानदेवांनी जसं मागितलं की जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जातं, किंवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. प्रत्येक संतांनी मागितलंय बघा. आणि कवीचं मागणं जेव्हा समष्टीसाठी असतं तेव्हा ते मोठं लोभस वाटतं आपल्याला. आणि स्वतः करता मागितलं तर की कविता होत नाही. मी म्हणालो मला इन्क्रीमेंट दे देवा, तर ती कविता कशी होईल? किंवा निदा फाजली म्हणतात गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाने बच्चों को गुड़धानी दे मौला. काय मागणं आहे बघा. तर असं मी या काळातला कवी काय मागतोय, ही अशी मागणं कविता आहे. ही कविता आता राष्ट्रीय कवी संमेलन झालं दिल्लीला, हिंदी त्या भारतातल्या संविधानाच्या ज्या संविधानामध्ये संमत असलेल्या 22 भाषा आहेत भारतातल्या, त्या 22 भाषेतल्या कवीला निमंत्रित केलं होतं, एकेका कवीला. तर मराठी भाषेतून मी गेलो होतो आणि ही कविता तिथे निवड झाली होती आणि या कवितेचे सगळ्या भारतीय भाषेत अनुवाद झाले आणि ती सगळ्या भारतीय भाषेत सांगितल्या गेली. ही कविता मी तिथे वाचली होती. अर्थात मी मराठीत वाचली आणि माझे अनुवाद हिंदी इंग्रजीमध्ये वाचले गेले. तर ही कविता आहे मागणं. कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात. आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. म्हणजे मला म्हणायचे की भाकरीची मागणी करायच्या वरची स्टेप ही, भाकरी मिळाल्यानंतर आता कविता मागू आपण, या अर्थाने आहे. तर अवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी. चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी. तुम्ही कधीतरी अनुभव घेतला की लहान मुलाला तुम्ही काहीतरी चॉकलेट दिल्यानंतर ते जे रिटर्न देतं आपल्याला, त्याच्या एवढं आतापर्यंत काहीच मिळत नाही आपल्याला. चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओचांना राहावा दिवसभर. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओचांना राहावा दिवसभर. काही दिवसानंतर याचे कठीण शब्दाचे अर्थ लिहावे लागतील. पारिजात, ओचा, परकर, हे सगळं लिहावं लागेल तिथे. वास पण म्हणजे आता वास पण नाही. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओचांना राहावा दिवसभर. लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात, लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. दिवसांच्या भाकरी बरोबर, एक दिवस म्हणजे एक भाकरी, महिना म्हणजे 30 भाकऱ्या. दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेनी. तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेनी. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावे रंगीबेरंगी फुगे. बॉम्बचे व्हावे रंगीबेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर. आता उलट आहे, आपण इतका द्वेष करतो एकमेकाचा. लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर. अंधारातलं कन्हणं ऐकू यावं उजेडात. अंधारातलं कन्हणं ऐकू यावं उजेडात. जागतिक संगीताचा गोपाळकाला केल्यावर सापडावी लय श्वासाची. जागतिक संगीताचा गोपाळकाला केल्यावर सापडावी लय श्वासाची. पृथ्वी नावाचा गोलगप्पा. गोलगप्पा म्हणजे पाणीपुरी. आणि कवीच फक्त पृथ्वीला पाणीपुरी म्हणू शकतो.
पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म वा वा. भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. लय नाही मागणं, लय नाही मागणं, फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत 2 कोवळी पानं. वा. लय नाही मागणं, फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत 2 कोवळी पानं. आणि शेवटी आणि माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. वा वा. माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने मी डॉक्टर दासू वैद्य यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. भाषा संकुलात ते यापूर्वी अनेकदा आलेले असले तरी खरं तर आज त्यांचा पहिला कार्यक्रम होतोय आणि डॉक्टर पृथ्वीराज या विभागाचा संचालक झाल्यानंतर तर आपणही खूप मोठा प्रतिसाद दिलात. आपलेही मनापासून आभार. धन्यवाद.